हॅलो एव्हरीवन. तर परत एकदा आपण दररोजप्रमाणे द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकल बद्दल डिस्कशन करणार आहोत. आणि पूर्ण आर्टिकल बद्दल डिस्कशन करत असताना प्रत्येक लाईन मधील जे अवघड शब्द असतील त्या अवघड शब्दांचा उजवीकडे अर्थ पण दिला जाईल, म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा त्या लाईन बद्दल डिस्कस करू तेव्हा त्या लाईन मधील अवघड शब्दांचा अर्थही समजून घेता येईल. तर सुरुवातीला आपण आजचा आर्टिकल कशाबद्दल आहे हे एकदा माहिती करून घेऊया. तर तुमच्यापैकी काही लोक जे नेहमी क्रिकेट फॉलो करत असतील त्यांना तर माहिती असेल की काही दिवसानंतर आयसीसीचा T20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. हा जो क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे तो सुरू होण्याआधी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे या कपसाठी महत्त्वाचे देश असणार आहेत, तर त्या देशांमध्ये थोडंसं तणावाचं वातावरण आहे. म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून ज्या काही तणावपूर्ण परिस्थिती होत्या या 3 देशांमधील, तर त्यामुळे सध्या या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये कुणी आणि कसा भाग घ्यावा की नाही या सर्व गोष्टीबद्दल थोडं तणावाचं वातावरण आहे. तर याबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये चर्चा केली आहे. तर आर्टिकलचं नाव आहे अनफ्रेंडली नेबरहुड ऑन द आयसीसी 2020 वर्ल्ड कप. तर या वाक्यामधील जे अवघड शब्द असतील त्याचा तुम्ही उजवीकडे अर्थ पाहू शकता. आणि त्याचसोबत आपण या वाक्याचा आता मराठीमध्ये अर्थ समजून घेऊया की सध्या भारत आणि त्यांचे जे शेजारी देश आहेत त्या देशांमधील तणावाच्या संबंधांचा आयसीसी या T20 वर्ल्ड कपवर म्हणजेच विश्वचषकावर परिणाम होत आहे असं या वाक्यामध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. पॉलिटिक्स इज प्लेइंग अन ओव्हरसाइज्ड रोल इन द आयसीसी T20 वर्ल्ड कप. तर या वाक्याचा अर्थ आहे हा जो आयसीसी T20 वर्ल्ड कप आहे म्हणजेच विश्वचषक आहे, तर यामध्ये राजकारणाचा जो प्रभाव आहे तो सध्या अपेक्षेपेक्षा जास्तच दिसत आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. मच वॉटर has flowed down the Indus since 1947 and yet India and Pakistan are stuck in the time gap when it comes to border conflicts and cricketing ties. तर या वाक्याचा अर्थ आहे 1947 म्हणजे जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून बराच काळ लोटलेला असतानाही हे जे सीमा प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे क्रिकेटचा संबंध आहे तर या बाबतीमध्ये दोन्ही देश अजूनही जुन्याच मानसिकतेमध्ये अडकलेले आहेत. इथे मच वॉटर हॅज फ्लोन डाऊन हे जे आहे ते एक वाक्यप्रचार आहे, तर हे तुम्ही नोट करू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये वापरता येईल. म्हणजे याचा अर्थ की एखाद्या गोष्टीसाठी बराच काळ उलटून जाणे, तर हे सर्व या वाक्यामध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द लेटेस्ट साल्वो फायर्ड बाय Pakistan is centered around its refusal to play against India in the ICC 2020 World Cup fixture in Colombo on February 15. तर या वाक्याचा अर्थ आहे पाकिस्तानने 15 फेब्रुवारीला जो कोलंबो या शहरामध्ये भारताविरुद्ध आयसीसी T20 वर्ल्ड कपचा सामना होता तो खेळण्यासाठी नकार दिला आहे. आणि ही जी पाकिस्तानची भूमिका आहे ती खूप आक्रमक भूमिका आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच हा जो आयसीसी T20 वर्ल्ड कपचा आता सुरुवात झाल्यानंतर सामना असेल पहिला भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला कोलंबो या शहरामधील, तर हा सामना फिक्स झालेला असताना म्हणजे सर्व गोष्टींची अरेंजमेंट झालेली असताना त्या गोष्टीला नकार देणं, तर ही एक खूप आक्रमक प्रतिक्रिया आहे पाकिस्तानची असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इन अ बिझार टर्न ऑफ इव्हेंट्स इंडियाज वेस्टर्न नेबर हॅज टेकन ऑफेन्स टू द फॅक्ट दॅट बांगलादेश वॉज डिनाइड अ न्यूट्रल वेन्यू अँड वॉज ऑल्सो स्क्रॅच आउट. तर या वाक्याचा अर्थ आहे काही ज्या अनपेक्षित घडामोडी झाल्या तर त्यामुळे पाकिस्तानने बांगलादेशला खेळण्यासाठी जी एक नवीन मैदानाची मागणी होती ती मागणी नाकारल्याबद्दल आणि त्याचबरोबर बांगलादेशला या पूर्ण स्पर्धेमधून काढून टाकण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. म्हणजेच काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या क्रिकेट असोसिएशनने एक मागणी केली होती की आम्हाला एक नवीन ठिकाण हवंय आमचे सामने खेळण्यासाठी, आणि ती मागणी आयसीसीने पूर्ण केली नाही, तर त्यांना या पूर्ण सिरीज मधूनच काढून टाकलं. आणि ही जी पूर्ण घटना होती तर त्यामुळे पाकिस्तानने बांगलादेशला एक प्रकारे सपोर्ट करण्यासाठी अशी आक्रमक किंवा नाराज व्यक्त करणारी कृती पाकिस्तानने व्यक्त केली आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द लॉजिक बिईंग इफ पाकिस्तान कॅन बी गिवन अ न्यूट्रल वेन्यू इन श्रीलंका द सेम कन्सेशन कुड हॅव बीन ग्रांटेड टू बांगलादेश. तर या वाक्याचा अर्थ आहे जर पाकिस्तानला श्रीलंकेमध्ये त्यांच्या मॅचेससाठी मैदान दिलं जाऊ शकतं तर तीच सवलत बांगलादेशलाही देता आली असती असा एक पूर्ण युक्तिवाद या सर्व कृतीमागे पाकिस्तानचा आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हाऊएव्हर पाकिस्तान्स फिक्चर्स वेअर फिक्स्ड अ लॉंग टाइम अगो व्हाईल बांगलादेश सडन इन्सिस्टन्स on shifting its primary games outside India came too late and proved to be a logistic nightmare. तर या वाक्यामध्ये सांगितलं की पाकिस्तानचे जे सामने होते तर त्या सामन्यासंबंधीची सर्व व्यवस्था म्हणजेच त्यांच्या सामन्यासाठी कोणत्या देशामधील कोणतं ग्राउंड असलं पाहिजे या सर्व गोष्टीबद्दलची व्यवस्था आधीच ठरलेली होती. पण त्याउलट बांगलादेशने त्यांचं जे म्हणणं सादर केलं की त्यांनाही आता श्रीलंकेमध्येच मॅचेस खेळायचे आहेत, तर बांगलादेशचं हे जे म्हणणं होतं ते खूप उशिरा आलं आणि भारताबाहेर बांगलादेशचे सर्व मॅचेस घेण्याचा जो आग्रह होता बांगलादेशचा तर तो आग्रह धरल्याने ही जी पूर्ण मॅचची मॅनेजमेंट करणारी व्यवस्था होती त्यांना खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. म्हणजेच जेव्हा मॅच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
चेंज केला जातो तर अशा वेळेस खूप अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ बऱ्याच गोष्टी एका ठिकाणाहून कॅन्सल करायच्या असतात, तिकीट्स वगैरे, आणि त्या सगळ्या गोष्टी नवीन ठिकाणी एवढ्या कमी वेळामध्ये बसवणं आणि मॅनेजमेंट करणं, तर या गोष्टी खूप अवघड असतात. आणि त्यामुळे ही जी मॅचची मॅनेजमेंट करणारी पूर्ण बॉडी होती तर त्यांना खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. बट इट वुड बी सिम्प्लिस्टिक to only just blame India's neighbors on either side for political posturing. This current mess affecting a global cricketing tournament was triggered from Delhi. तर या वाक्याचा अर्थ आहे, ही जी सध्याची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीला भारताचे शेजारी देश आहेत त्या देशांनाच दोष देणे सोपे ठरेल. का तर कारण ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी भारत सरकार म्हणजेच दिल्लीतील निर्णयही तेवढ्याच प्रमाणामध्ये कारणीभूत आहेत. म्हणजे आपण जे बांगलादेशमधील उठाव झाले त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधानाला भारतामध्ये शरण दिलं आणि त्यानंतर ही सर्व परिस्थिती सुरू झाली. म्हणजेच बांगलादेशमध्ये भारताबद्दल थोड्याशा असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. म्हणून ते सांगितलं आहे की हे जे सर्व सध्या वातावरण निर्माण झालं आहे त्याला काही प्रमाणामध्ये भारत सुद्धा जबाबदार आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. कोलकाता नाईट रायडर्स वेअर nudged to drop Bangladeshi pacer Mustafizur Rahman from its squad and this move unleashed a catastrophic domino effect on the championship. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की हा जो पूर्ण प्रसंग होता तर त्या प्रसंगाची म्हणजेच हे जे गंभीर वातावरण होतं त्या वातावरणाची सुरुवात कुठून झाली तर भारताची जी क्रिकेट असोसिएशन आहे त्यांनी IPL मधील एका टीमला म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स यांना त्यांच्या टीम मधला एक बांगलादेशचा खेळाडू बाहेर काढण्यासाठी सांगितलं. म्हणजेच त्या खेळाडूला बांगलादेशमध्ये परत पाठवण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी सांगितलं. आणि त्या खेळाडूला टीम मधून काढल्यानंतर ही जी पूर्ण परिस्थिती होती म्हणजेच एक प्रकारची साखळी प्रमाण निर्माण झाले, गंभीर परिणाम असणाऱ्या ज्या सगळ्या समस्या होत्या तर त्या समस्या सुरू झाल्या असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द ओमिशन वॉज सीन ॲज अ रिॲक्शन टू द असॉल्ट अगेन्स्ट हिंदूज इन बांगलादेश. तर या वाक्यामध्ये सांगितलं की भारताची जी क्रिकेट असोसिएशन होती त्यांनी तो निर्णय का घेतला, म्हणजेच बांगलादेशच्या खेळाडूला IPLच्या टीम मधून का काढून टाकले, तर हा निर्णय बांगलादेशमधील जे हिंदू होते त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा एक प्रकारे निषेध करण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतला गेला होता असं मानलं गेलं होतं असं लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. व्हॉट इंडिया डिड नॉट बार्गेन फॉर वॉज द फिअरी रिॲक्शन फ्रॉम ढाका. तर या वाक्यामध्ये सांगितलं की भारताने जी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर ज्या बांगलादेशच्या मागणी आल्या होत्या तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये म्हणजेच जे दोन देशांचं एक प्रकारे तणावाचं वातावरण होतं तर त्या तणावामध्ये अशी कोणत्याही प्रकारची तीव्र प्रतिक्रिया मिळेल अशी भारताने अपेक्षा केली नव्हती. म्हणजेच बांगलादेश राजधानी ढाका आहे तर त्यांच्याकडून अशी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा नव्हती असं लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द बांगलादेश क्रिकेट बोर्ड साइटेड सिक्युरिटी कन्सर्न्स अँड रिक्वेस्टेड इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल टू शिफ्ट इट्स 4 अर्ली गेम्स अवे फ्रॉम इंडिया. तर या वाक्याचा अर्थ आहे बांगलादेशचा जो क्रिकेटचा बोर्ड होता तर त्यांनी सुरक्षेचं कारण दाखवून बांगलादेश ते जे मॅचेस आहेत भारताविरुद्ध तर ते मॅचेस भारताबाहेर दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये घेण्याची एक मागणी या ICC क्रिकेट बोर्डाकडे केली होती असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. आणि त्या मागणीवर ICC या क्रिकेट बोर्डाने काय केलं हे पुढच्या लाईनमध्ये सांगितलं आहे. द ICC रिफ्युज्ड टू बच अँड इनएव्हिटेबली स्कॉटलँड रिप्लेस्ड बांगलादेश इन ग्रुप C. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की हा जो ICC क्रिकेट बोर्ड होता तर त्यांनी बांगलादेशची ही जी मागणी होती ती मागणी मान्य केली नाही आणि बांगलादेश या ज्या ICCच्या क्रिकेट मॅचेसच्या ग्रुपमध्ये होता म्हणजे ग्रुप C मध्ये होता तर त्या ठिकाणी बांगलादेशला वगळून या ICC बोर्डाने स्कॉटलँड या टीमचा समावेश केला बांगलादेशला काढून असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. पाकिस्तान्स रिॲक्शन टू दिस लेटेस्ट डेव्हलपमेंट हॅज बीन थिएट्रिकल. तर या वाक्याचा अर्थ आहे हा जो प्रकार घडला होता म्हणजेच बांगलादेशच्या क्रिकेटला काढल्यानंतर ICCच्या मॅचेस मधून तर त्यानंतर पाकिस्तानची ही जी प्रक्रिया होती तर ही प्रक्रिया एक प्रकारे अतिशयोक्ती म्हणजेच नाटकाच्या स्वरूपाचीच होती अशा लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. दॅट बांगलादेश erstwhile ईस्ट पाकिस्तान वॉज कार्व्ड आउट ऑफ पाकिस्तान इन 1971 रिमेन्स अ हिस्टॉरिकल ट्रूथ अँड इट ऑल्सो स्ट्रेन्ड टाईज बिटवीन द टू नेशन्स. तर या वाक्यामध्ये बांगलादेशचा जो पूर्वीचा थोडा इतिहास होता म्हणजेच बांगलादेशची जी निर्मिती झाली त्याबद्दल सांगितलं आहे. तर बांगलादेश हा पूर्वीचा पाकिस्तान या देशाचा भाग असून म्हणजेच पूर्व पाकिस्तान असून तो 1971ला पाकिस्तानमधून वेगळा झाला आणि ही जी पूर्ण घटना आहे ती एक ऐतिहासिक घटना आहे आणि सत्य आहे. आणि त्यानंतर म्हणजेच त्या गोष्टीपासून या दोन्ही देशामधील जे संबंध होते ते एक प्रकारे तणावपूर्ण संबंध झाले असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हाऊएव्हर विथ द लेटेस्ट कॉन्झर्वेटिव्ह टर्न इन बांगलादेशी पॉलिटिक्स with one former prime minister in asylum in India, Pakistan senses a pathway to forge an Islamist brotherhood with Dhaka. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की मात्र सध्या जे बांगलादेशमध्ये वातावरण आहे म्हणजेच जे राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये एक रूढीवादी विचारसरणीला वाव मिळालेला आहे. म्हणजेच बांगलादेशमध्ये सध्या काही ठराविक जाती धर्मांना सध्या प्रोत्साहन दिलं जात आहे आणि हा जो रूढीवादी कल निर्माण झाला आहे ती एक गंभीर परिस्थिती आहे.
त्याचबरोबर भारत सरकारने सध्या एका बांगलादेशच्या माजी पंतप्रधानाला आश्रय दिला आहे. तर या सर्व सध्याच्या परिस्थिती आहेत. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यामधील जे संबंध आहेत ते थोडे तणावाचे झाले आहेत आणि त्यामुळेच या सर्व परिस्थितीचा फायदा म्हणून पाकिस्तान बांगलादेशशी धार्मिक आणि राजकीय गोष्टींना जवळीक करून संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढची लाईन पाहूया. दिस डिस्पाइट द रियालिटी ऑफ बांगलादेश बीइंग फॉर्म ऑन द बेसिस ऑफ लिंग्विस्टिक नॅशनलिझम थ्रायव्हिंग ऑन बेंगाली प्राईड. तर वर जे आपण वाक्यामध्ये पाहिलं की पाकिस्तान आता बांगलादेश सोबत काही मुद्द्यांवरून चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याबद्दल या वाक्याने सांगितलं आहे की ही सर्व परिस्थिती असतानाही बांगलादेश या देशाची जी निर्मिती झाली होती ती त्यांची बंगाली अस्मिता या मुद्द्यावर आधारित जो भाषेमधला राष्ट्रवाद होता त्यामधूनच बांगलादेश या देशाची निर्मिती झाली होती. हे एक प्रकारचं वास्तव्य आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. In all of this political slugfest involving three nations, a championship is now caught in a needless crossfire. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की हे जे 3 देशांमध्ये सध्या संघर्ष चालू आहे म्हणजेच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. तर या संघर्षामध्ये ही जी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे म्हणजेच ICC T20 जो वर्ल्ड कप आहे तर ही स्पर्धा विनाकारणच अडकली आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. Perhaps this is also a sobering lesson for the ICC and official broadcasters who ensure that India and Pakistan are placed in same group to guarantee games between the rivals so as to reap the resultant commercial windfall. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की कदाचित हा जो पूर्ण प्रसंग आहे म्हणजेच हे जे 3 देशांमध्ये सध्या संघर्षाचं वातावरण निर्माण झालं आहे तर त्या गोष्टीमधून ही जी ICC संघटना आहे त्यांनी आणि त्याचबरोबर या पूर्ण क्रिकेट मॅचेसचं जे अधिकृत प्रसारण करणारे ज्या बॉडीज होत्या तर त्यांनी सर्वांनी आता या पूर्ण प्रकरणावर विचार केला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक वेळेस अशा प्रकारे मॅनेजमेंट केली जाते की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामने नक्की व्हायलाच हवेत आणि जर हे सामने झाले तर त्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर ऍडव्हर्टाईज लावता येतात आणि त्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर एक व्यापारी फायदा हे जे प्रसार माध्यम असतात त्यांना होतो आणि त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांना नेहमी एकाच गटात ठेवलं जातं. पण त्यांच्या अशा प्लॅनिंगमुळे सध्या ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून त्यांनी सुद्धा हे असं नेहमी केलं पाहिजे का याबद्दल एक विचार करायला लावणारी बाब आहे. म्हणजेच त्यांनी इथून पुढे या सर्व गोष्टीवर विचार केला पाहिजे. तर हे सर्व या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. स्पोर्ट्स अँड पॉलिटिक्स डू मिक्स एस्पेशली इन द सबकॉन्टिनेंट अँड इट्स पिटफॉल्स आर स्टार्कली एव्हिडंट. तर या वाक्यामध्ये सांगितलं की विशेष करून आपला जो आशिया खंड आहे त्यामध्ये खेळ आणि राजकारण ह्या ज्या गोष्टी आहेत दोन्ही एकमेकांमध्ये बऱ्याच वेळेस मिसळतात. म्हणजेच बऱ्याच वेळेस जे राजकारणामध्ये इश्यू असतात तर त्या गोष्टींचा खेळावरही परिणाम होतो. अशी परिस्थिती बऱ्याच वेळेस निर्माण झाली आहे आणि त्या गोष्टीचे जे दुष्परिणाम झाले आहेत सध्या या ICC मॅचच्या मॅनेजमेंटमध्ये तर ते स्पष्टपणे दिसू शकतात असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द ICC T20 वर्ल्ड कप अवेट्स इट्स स्टार्ट ऑन February 7 while Asian solidarity lies in tatters. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की ही जी ICC T20 वर्ल्ड कप मॅचची सिरीज आहे तर ती 7 फेब्रुवारीला सुरू होणार असून ती सुरू होत असतानाच हे जे आशिया खंडामधील देश आहेत तर त्या सर्व देशांची जो एकोपा होता ती एकतेची पूर्ण अवस्था आता ढासळलेली आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे ICC T20 वर्ल्ड कप काही दिवसांनी सुरू होणार आहे तर तो सुरू होण्याआधीच सध्या भारत आणि त्यांच्या आजूबाजूच्या देशांचे संबंध कशा प्रकारे निर्माण झाले आहेत आणि त्या संबंधाचा या खेळावर कशा प्रकारे परिणाम होत आहे या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये माहिती पाहिली आणि हे आर्टिकल पूर्ण मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.